आज अजितदादा पवारांच्या अपघातानंतर सोशल मीडियावर एक रील्सचा महापूर आला. तिसऱ्या दिवशी सुनेत्रा पवारांनी जेव्हा शपथ घेतली तेव्हा परत एकदा टीकेचा ट्रोलिंगचा एक नवा महापूर उसळला. मीही काही रील्स बनवल्या आणि त्या रील्स खाली मी अशा काही कमेंट्स वाचल्या तेव्हा मला एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली. ती मी तुम्हाला सांगते. आपल्याला ना एक विचित्र समाधान मिळतं. समोरच्याला आपण न समजून घेता, अभ्यास न करता फक्त काहीतरी बोलून त्याला गप्प केल्याचा आनंद. मी कसं त्याला बोललो, मी त्याचं तोंड कसं बंद केलं, या भ्रमात जो एक आसुरी आनंद मिळतो ना, तो इतका हवा हवासा वाटतो. खरं तर समोरचा बोलत नाही म्हणजे त्याला बोलता येत नाही असं नाही. समोरचा उत्तर देत नाही म्हणजे त्याच्याकडे उत्तर नाही असंही नाही. कधी कधी उत्तर न देणं हीच सर्वात मोठी समजूतदारी असते. पण आपल्याला ते कळत नाही, कारण आपल्याला समजून घ्यायचं नसतं. कुणाला हरवलं असं म्हणायचं, कुणाचं तोंड बंद केल्याचा एक आनंद घ्यायचा आणि मग स्वतःला विजयी समजायचं. तुम्हाला काय वाटतं, हा विजय आहे? नाही, हा विजय नाहीये. ही एक घाणेरडी वृत्ती आहे आणि जोपर्यंत ही वृत्ती बदलत नाही ना, तोपर्यंत विषय कुठलाही असो, राजकारण, व्यक्ती किंवा मत, ह्यात संवाद कधीच होणार नाही. याचं एक उदाहरण तुम्हाला मी देते. जसं सहर शेखला निवडणूक जिंकल्यावर कैसे हराया म्हटल्यावर तिला जो आनंद झाला